नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय। आजच्या दिवसभरातील एक अतिशय महत्त्वाची बातमी, ज्यासाठी आता असंख्य आमदार आणि पदाधिकारी वाट बघत होते। देव पाण्यात ठेवून आपला नंबर मंत्रिपदासाठी लागेल याची अपेक्षा ठेवून होते। अखेर तो तिढा सुटला आणि या मंत्रिमंडळामध्ये या मंत्र्यांचा शपथविधी आता उद्या होणार आहे। उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंना सोबत घेतले, भारतीय जनता पक्षाने गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतले आणि या दोघांनाही सोबत घेण्याच्या पूर्वी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले। मात्र त्याच भारतीय जनता पक्षाने हातचा राखला आणि अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेगडाची ताकद कमी केली। या ठिकाणी शिंदेगडाच्या वाटणीच्या जागासुद्धा अजित पवारांना गेल्या आणि आता मंत्रिमंडळ विस्तार होत असताना याचा फटकाही त्यांना बसताना दिसत आहे। तर या ठिकाणी काही मंत्र्यांचा दबावापुढे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मंत्र्यांना संधी मिळताना दिसत नाही। तर कोणत्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आणि शिंदेना साथ देणाऱ्या त्या आमदारांना संधी मिळणार आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मंत्रिमंडळाची विस्ताराची उद्याची तारीख अतिशय महत्त्वाची आहे। यासाठी शिंदेगडाने प्रचंड दबाव टाकला, मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या दबावाला कुठेही थारा दिलेला नाही। या ठिकाणी असंख्य दबावाचे प्रयत्न, वेगवेगळ्या खेळी खेळल्या, मात्र भारतीय जनता पक्षाला जे हवं तेच केलं आणि कोणत्या मंत्र्यांना या ठिकाणी संधी द्यायची ते सुद्धा त्यानेच ठरवून दिल्याची चर्चा सध्या समोर येताना दिसत आहे। प्रथमतः दादा भुसे हे शिंदे यांचे जवळचे अतिशय विश्वासू मानले जातात। शंभूराज देसाई हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील उद्या। उदय सामंत हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार, तर मागच्या वर्षापासून कोट शिवलेले भरत गोगावले यांनाही संधी मिळणार। तर ठाण्यातून प्रताप सरनाईक यांची एकदा संधी आहे, तर संजय शिरसाट हे चांगली बाजू मांडतात यांना संधी आहे, तर दीपक केसरकर यांचा पत्ता कट झालेला आहे आणि अब्दुल सत्तार यांनाही भारतीय जनता पक्ष नको आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध असताना आणि एवढा मोठा समाज संजय राठोड यांच्या पाठीमागे असताना सुद्धा शिंदे गटांना आता संजय राठोड यांना दूर ठेवावं लागत आहे। मात्र त्यांना दूर ठेवून शिंदे गटाला पुढच्या अडचणीचा सामना करावा लागणार हे निश्चित। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद।